श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरः। श्री गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि। श्रीमद्दासबोध दशक 16वा समास पहिला। वाल्मीक स्तवन निरूपण वाचण्यास प्रारंभ करीतो महाराज। श्रीराम समर्थ। धन्य धन्य तो वाल्मीक ऋषी माझे पुण्यश्लोक। जयाचे निहात्रैलोक्य पावन झाला। भविष्याणी शतकोटी हे तो नाही देखिले दृष्टी। धांडोळिता सकळ सृष्टी श्रोतनवे। भविष्याचे एक वचन कदाचित झाले प्रमाण। तरी आश्चर्य मानिती जन भूमंडळीचे। श्रीराम नसता रघुनाथ अवतार। नाही पाहिला शास्त्राधार। रामकथेचा विस्तार विस्तारिला। जेणे श्रीराम पुंडलिकावर दे। हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। अनंत कोटी ब्रह्मांड नायक जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम। संत संघात उपस्थित असलेले सर्व भाविक विद्वान पंडित गुरुबंधू आणि गुरुभगिनींना माझा संप्रदायिक श्री गुरुदेव। भाविकांनो, मागच्या संत संघामध्ये मागच्या रविवारी आठवड्यामध्ये गुरुदेवांच्याच मुखामधून आपण
सिद्धांत निरूपण याचं मार्गदर्शन ऐकलं. त्याचं सखोल असं अध्ययन मार्गदर्शन आपल्या जे शंका कुशंका आहेत त्या संपूर्णपणे गुरुदेवांनी आपलं शंकेचं निरसन केलं. गुरुदेवांनी सांगितलं की सिद्धांत निरूपणामध्ये जे द्वैत आहे, भक्त आणि सद्गुरू, भक्त आणि ईश्वर, हा संबंध राहतच नाही. ते दोन्ही एक रूपच झालेले असतात. आणि म्हणून पुन्हा हेही सांगितलं की सद्गुरू हे जे आहेत ते शिष्याला संपूर्णपणे या विश्वामधलं सर्वात मोठं जर यंत्र कुठलं असेल ते सद्गुरू एक फार मोठं यंत्र आहे. आणि ते दोन्ही हात पसरून ते शिष्याला एवढं आदर्य दाखवतंय, एवढं काही द्यायला तयार आहे. परंतु ते घेण्यासाठी जे शिष्य आहे तो पात्र शिष्य असला पाहिजे. तो पात्र शिष्याचीच कमतरता आहे. आणि या दशक 16वा आणि समास पहिला या समासामध्ये श्री समर्थ रामदास स्वामींनी जो जसा सद्गुरूला शिष्य पाहिजे, सत शिष्य पाहिजे, तसाच शिष्य हा जो वाल्मिकी ऋषी असे शिष्य मिळाले. आणि या विश्वामध्ये या त्रैलोक्यामध्ये त्यांनी झेंडा फडकवला. अशा प्रकारचे वाल्मिकी स्वामीचं जे चरित्र आहे ते श्री समर्थांनी या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. भाविकांनो, चरित्र हे साधकासाठी आवश्यक आहे. त्याचं कारण असं की साधक हा तो अभ्यासू असतो, अभ्यासक असतो, त्याला पूर्ण ज्ञान झालेलं नसतं. आणि म्हणून हे चरित्र त्याला प्रेरणा देतात, त्याला उद्बोधन करतात, त्याला जे बद्धापासून जे सिद्धापर्यंत जाण्याचा जो प्रवास आहे आणि त्या प्रवासामध्ये जे काही अडचणी येणार आहेत ना, त्या अडचणी दूर करण्यासाठी हे चरित्र असतं. दुसरी गोष्ट असं आहे की श्री समर्थ स्वामी, समर्थ रामदास स्वामी हे त्यांचं जे उपास्य दैवत आहे ते रघुनंदन भगवान प्रभू रामचंद्र आहेत. आणि त्या भगवंताची कीर्ती यशगाथा संपूर्ण त्रैलोक्यामध्ये त्यांनी वर्णन केले. असे ते त्यांचे जे कवीश्वर आहेत ते वाल्मिकी ऋषी यांना वंदन करायला या संपूर्ण ग्रंथामध्ये ते विसरले नाहीत. आणि म्हणून वाल्मिकी स्तवन म्हणजे काय की वाल्मिकी ऋषींना ते वंदन करतात. या ठिकाणात असं म्हणतात ते रघुनाथ भक्त थोर थोर महिमा जयांचा पार समस्ताचा किंकर रामदास म्हणे. श्री समर्थ रामदास स्वामी हे की सिद्ध पुरुष, आत्मसाक्षात्कारी पुरुष, परंतु ते वंदन कोणाला करतात की वाल्मिकी ऋषींना वंदन करतात. मी त्यांचा दासाचाही दास आहे, मी त्यांचा किंकर आहे असं सांगतात. याचा अर्थच याच्यावरूनच आपल्याला लक्षात येईल की ऋषीवर्य वाल्मिकी ऋषी किती मोठे होते, किती मोठे होते. आणि म्हणून याच्यामध्ये आपल्याला साधकासाठी जर महत्त्वाच्या जर गोष्टी पाहायच्या असतात तर त्यांच्याकडून आपल्याला घेण्यासारख्या अशा 4 गोष्टी आहेत. वाल्मिकाची निष्ठा, त्यांना आलेली उपरती, आणि वाल्मिकीचा अनुताप, आणि वाल्मिकीची तीव्र तपश्चर्या. या 4 गोष्टी जरी या समासामधून आपण थोडासा बोध घेतला तरी आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून वाल्मिकी ऋषींची जी निष्ठा होती की एकदा ते तर वाल्याकोळी होते, दरोडेखोर होते, त्यांचं संपूर्ण आयुष्य जे आहे ते लोकांना जिवंत मारणं, त्यांच्यापासून द्रव्य हरण करणं आणि त्याच्यावर कुटुंबाचं चरितार्थ करणं. परंतु भाविकांनो की संत जे असतात, सद्गुरू जे असतात, त्या संतांना आणि सद्गुरूंना संपूर्ण समजत असते. त्यांचं ते प्राक्तन वाचत असतात आणि त्या की भगवंताच्याच या संकेतानुसार वाल्मिकी ऋषीचा आणि आपल्या नारद मुनींचं, सद्गुरूंचं एका प्रसंगानं ते तिथून जात असताना की ते भेटतात. आणि त्याला उद्बोधन करण्यासाठी
त्या ज्या मोहमायेमध्ये म्हणा किंवा त्या षडविकारामध्ये फसलेल्या त्या मनुष्याला, त्या जीवाला, त्या जीवाचा उद्धार करण्यासाठी. कारण काय, संत हे आहे, बुडते हे जन न देखवे डोळा, हिताचा कळवळा येतो त्यांचा. आणि संतांना जे आहे ते पाहत नाहीत की त्याची किती पाप आहेत, किती फसलेलं आहे, काय काय कुठल्या कुठल्या गोष्ट. त्यांना एकच तळमळ की त्याच्यातून वर काढलं पाहिजे आणि वर काढून त्याचा उद्धार केला पाहिजे. जगाच्या उद्धारासाठी ते आले असतात. आणि त्याप्रमाणे ते जे नारद मुनी होते त्यांनी बोध केला युक्त्या प्रयुक्त्या वापरून. आणि त्यांना की असं त्यांच्या लक्षात आणून दिलं की बाबा रे, हे जे देह आहे ना, आणि या देहामध्ये असलेला हे देहधारी जे सगळी मंडळी आहे, नातीगोती जे आहे, ही मंडळी काही कामाची नाही. आणि त्यांनी प्रश्न विचार लावून युक्ती लढून त्यांच्याकडून, त्या कुटुंबाकडून वधवून घेतलं की आम्ही काय जी कृत्य केलेली आहेत तुम्ही, त्या पापाची वाटेकरी आम्ही काही नाही, ते तुमचं कर्तव्य आहे. आणि म्हणून त्यांनी त्या आनंद भावे त्या सद्गुरूंना, त्या मुनिवर्यांना ते शरण गेले. त्यावेळेस मुनिवर्यांनी एक नाम दिलं. आणि नाम दिलं, बीज मंत्र दिला. आणि बीज मंत्र दिल्यानंतर ते सुद्धा त्यांना म्हणता येत नाही. आणि त्याच्यामधूनही उद्धार करण्यासाठी तो बीज मंत्र जे आहे ती त्यांना उरफाट्या मंत्र म्हणायला लावला. आणि ते उरफाट्याच म्हणायला लागले. आणि त्या नामानं ते तरुण गेले. त्यांचं वैशिष्ट्य काय आहे याच्यामध्ये आपल्याला पाहायचं. तर वैशिष्ट्य असं आहे की गुरुनं मंत्र दिला, त्यांनी शंका बाळगली नाही मंत्राविषयी. दुसऱ्या कुठल्याही अन्य साधनाचे, भगवंताच्या प्राप्तीसाठी अनेक साधनं आहेत शास्त्रामध्ये, परंतु दुसऱ्या कुठल्या साधनाचा त्यांनी विचारसुद्धा मनामध्ये केला नाही. ते भगवंतानं, त्या सद्गुरूनं दिलेलं नाम आहे त्याच्यावर निष्ठा ठेवली. आणि निश्चल निष्ठा ठेवून ते साधना करायला लागली. आणि साधना करता करता असं झालं की नामाच्या राशी, पुण्याच्या राशी जमा झाल्या. त्यांच्याजवळ जे पापाचे पर्वत होते ते भस्म झाले. अर्थातच प्रचंड पुण्य त्यांच्याकडं जमा झालं. आणि अशा प्रकारचा जो वाल्मिक ऋषी आहे, वाल्याकोळी आहे, की त्यांच्या जीवनामध्ये ते सिद्धापासून, त्या बद्धापासून सिद्धापर्यंत कसं पोहोचले, ते दगड होते, त्याची सुंदर अशी मूर्ती कशी तयार झाली, ते लोखंड होते, परंतु ते चकाकणारं सोनं असं अमूल्य धातूमध्ये त्यांचं रूपांतर कशात झालं, कसं झालं, याच्याविषयी आपल्याला या समासामध्ये पाहायचं. आणि त्यांना ज्यावेळेस सद्गुरूनं बोध दिला की बाबा रे, हे जे नातेगोते आहेत ना ते काही कामाचे नाहीत, आणि ते जे काही कुठल्या सुखदुःखामध्ये पापाचे हिस्सेदार होणार नाहीत, त्यांना पश्चाताप झाला. आणि ते म्हणले की त्यांना लक्षात आलं का हा देह जो आहे आणि या देहसंबंधित जे लोक आहेत ते खरं सुख देणार नाहीत, ते शाश्वत सुख देऊ शकत नाही, अशी त्यांची खात्री झाल्यानंतर त्यांनी संपूर्ण जीवनामध्ये त्यांनी कधी या देहसुखाची अपेक्षा केलेली नाही. असे निष्ठावान होते. आणि म्हणून त्यांनी जे या प्रकारचं जे त्यांना उपरती आली, त्यांना वैराग्य प्राप्त झालं. आणि याच्यामधून आपल्याला सुद्धा वैराग्य प्राप्त होतं. आणि पण कसं वैराग्य प्राप्त होतं तर आपलं असतं ते समशान वैराग्य असतं, की ज्यावेळेस आपण गुरुमाऊलीकडे येतो आणि त्यांचं या ठिकाणी वारी उत्सवामध्ये प्रवचन ऐकतो, आपल्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपले प्रवचन ऐकतो. आणि जसं जसं आपण वारी उत्सवामधून किंवा त्या जिल्ह्याच्या कार्यक्रमामधून घराकडे जायला लागतो, एक दिवस थोडीशी त्याची आपल्याला तीव्रता जाणवते. आणि आपण गुरुचा जो बोध आहे, गुरुनं जे आपल्याला शिकवण दिलेली आहे ती शिकवण आपण ती स्मरणात ठेवतो. परंतु सकाळी संध्याकाळी झोपल्यानंतर पुन्हा आणखी ते 50% जाते, 25%, आणि 10-15 दिवसानंतर आपण पुन्हा की ते साधारण होऊन जाते, ते गुरुबोधाला विसरतो. आणि त्यामुळं गुरुंनीच सांगितलं, गुरुनं वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला साधना दिलेल्या आहेत. आणि म्हणून त्यावर एक छोटूसा दृष्टांत देतो की एकदा काय झालं की एक गृहस्थी माणूस होता आणि गृहस्थाला वाटलं की आपला संसार हा प्रपंच हा सुखामध्ये जावा. आणि म्हणून की त्यांनी संत कबीरांची कीर्ती ऐकलेली होती आणि त्यांचं जर दर्शन घेतलं तर आपला संसार सुखाचा होईल. आणि म्हणून ते कबीराच्या घरी गेले. घरी गेल्यानंतर कबीर घरी नव्हते, त्यांच्या गुरुमाता होत्या, त्यांच्या पत्नी होत्या. त्यांनी सांगितलं कबीरदास जे आहेत ते बाहेर गेलेत. बाहेर म्हणजे काय, प्रेत यात्रा जी आहे त्या यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी गेलेले.
आणि त्याने म्हटलं मी बाहेर गावून आलो, तो गृहस्थी म्हणतो, आणि मला आज भेटलं पाहिजे कबीरदास महाराजांना, आणि म्हणून तुम्ही काय करा, त्या स्मशानाचा पत्ता द्या, आणि कबीरदासाला मी कधी पाहिलेलं नाही म्हणून त्यांचं एखादी ठळक खून मला सांगा. आईसाहेबांना सांगितलं, गुरुमातेने सांगितलं की त्यांच्या डोक्यावर टोपी असते, आणि ती कशी राहते, तिला विशिष्ट नाव आहे, कलंगी अशी टोपी असते, आणि त्याला तुरा असतो, आणि ती वैकुंठ भूमी जी आहे, इथं वैकुंठ धाम आहे, ती स्मशानभूमीमध्ये गेलेली आहे प्रेतयात्रा. ते धावत 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 ते त्या वैकुंठ धामामध्ये जातात. तर लोक जे आहे नुकतंच त्या प्रेताला घेऊन त्या स्मशानभूमीत पोहोचलेले असतात, आणि मुखानं राम नाम सत्य आहे, राम नाम सत्य आहे असं जयघोष करतात. त्यांनी पाहिलं की कबीरदासाला भेटायचं आहे, तर प्रत्येकाच्या डोक्यावर जे आहेत ते टोप्या दिसायला लागल्या. मातासाहेबांना आईसाहेबांना सांगितलं की टोपीवाले कबीरदास आहेत, परंतु सगळ्याच्याच डोक्यावर टोप्या दिसायला लागल्यात. त्यांना प्रश्न पडला की बाबा रे, आपण यांना विचारावं. तर सगळे काय होते की वैराग्य सगळ्या लोकांनी धारण केलेलं होतं की हा देह जो आहे तो आपला एक दिवस याच्यासारखाच जाणार आहे, आपल्यालाही जाळल्या जाणार आहेत, आणि म्हणून की हे आहे हे नश्वर आहे, हे नाशिवंत देह आहे, क्षणभंगूर आहे, अशा प्रकारच्या त्या विचारामध्ये प्रत्येकजण होता. म्हणून त्यांनी कोणाला विचारलं नाही, आणि पुढे जसं जसं ते यात्रा त्याचं एकदा दहन झाल्यानंतर, प्रेताचं दहन झाल्यानंतर ती घराकडे निघाली, आणि घराकडे निघता निघता थोडंसं अंतर गेल्यानंतर त्या गृहस्थने पाहिलं तर 25% लोकांच्या जे टोप्या आहेत ते दिसेनासे झाले. त्याला पुढे गेला, 50% लोकांच्या टोप्या जे आहेत ते दिसेना झाले. पुढे गेले, आणि शेवटी जे आहेत घराजवळ आल्यानंतर एकच टोपी शिल्लक राहिली. त्यांनी म्हणले की टोपीवाले सांगितले ना मातासाहेबानं, आईसाहेबानं, म्हणून हेच आपले कबीरदासचे असतील. त्यांना जाऊन शरण, त्यांना साष्टांग नमस्कार केला, नाव गाव पत्ता विचारल्यानंतर कसं काय येणं केलं. त्यावेळेस कबीरदासाजींना त्यांनी सांगितलं, गुरुवर्य भगवत भक्त, मी याच्यासाठी आलो की संतांचं दर्शन घेतल्यानंतर घर संसार चांगला चालतो, आणि मी उपदेशही काही करसाल, परंतु मला उपदेश काही करू नका, मी फक्त आता दर्शन घेतो. परंतु मला एक गूढ समजलं नाही की ज्यावेळेस की ती प्रेतयात्रा जात होती त्यावेळेस सगळ्याच्या डोक्यावर टोप्या होत्या, हे कलंगी होती, तुर्रा असलेली टोपी, आणि आता फक्त तुमच्याकडेच आहे. याचं गूढ सांगितलं की माझा प्रश्न संपला. शंका निरसन करा. आणि त्यावेळेस मात्र कबीरदासजी म्हणतात, अरे बाबा, ही जी टोपी होती ना, ते लोक जे आहेत ते सगळी जी ती भगवत नामामध्ये मग्न होती, भगवंताचं नामस्मरण करीत होती, आणि त्यांनी वैराग्य धारण केलेलं होतं. परंतु कसं होतं, ते वैराग्य स्मशान वैराग्य होतं. आणि ज्यावेळेस ती प्रेत संपलं, दहन संपलं, घरी आले, हळूहळू हळूहळू स्मशान वैराग्य जे आहे ते वैराग्य विसरून गेले. आणि विसरून गेल्यानंतर ते घरी आल्यानंतर फक्त संत जे मात्र आहेत ते काय आहेत की नेहमी की वैराग्याला विसरत नाहीत, नेहमी त्यांच्याकडे कुठल्याही म्हणून या समासामध्ये आपण काय शिकायचं, वाल्मिकी समाज जो ह्याच्यात काय शिकायचं की नामस्मरण फार महत्त्वाचं आहे. या नामस्मरणामध्ये प्रचंड ताकद आहे, पण ते मनापासून घेतलं पाहिजे. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे देवा नारायणा. अरे तुझ्या नावामध्ये एवढी मोठी प्रचंड ताकद आहे की पाषाणाला सुद्धा पाझर फुटतो, एवढं तुझं श्रेष्ठ नाव आहे. अजामिळ नावाचा फार मोठा एक पापराशी, म्हणजे ज्यानं असंख्य पापं केली होती, असंख्य वाईट गोष्टी केल्या होत्या, त्याचा तू देवा या नामानं उद्धार केलास. या वाल्याचा तू नामानं उद्धार केलास, तिथे माझी तुला का बरं लाज वाटेल, माझाही तू उद्धार करशील. परंतु मी मनानं नाम घेतलं पाहिजे. तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे, नामाचा महिमा एवढा आहे की सीमा झाली. सीमा म्हणजे संपणे, याच्या पुढे नाही. तुका म्हणे झाली सीमा, ऐसा नामाचा महिमा, तुका म्हणे झाली सीमा. आता याच्या पुढे काही सांगता येणार नाही, इतकं सामर्थ्य या नामामध्ये आहे. आणि तेच आपले गुरुदेव, तेच आपले संत, तेच आपले सद्गुरू आपल्याला वारंवार सांगतात की नामस्मरण कर. अरे फक्त राजा 10 मिनटं वेळ काढ, आणि फक्त 10 मिनटं वेळ काढून मनापासून नामस्मरण कर. नामस्मरण घेण्यासाठी पैशाची गरज नसते. नामस्मरण हे भावानं घ्यायचं असतं, त्याच्यामध्ये भाव असावा लागतो. ज्यावेळी तुम्ही तोच मी असा भाव ठेवून त्याचा जप कराल
तर नक्की तुम्हाला 100% त्याचा प्रत्यय येणार, त्याचा अनुभव येणार. त्याची जिवंत पावती मी आहे ना स्वतः. मी तुमच्यासमोर जो बसलेला आहे, मी दुसरं काहीच नाही केलं, फक्त भाव. माझा भाव तुझ्या चरणी, बाकी काही नाही केलं. तशा प्रकारे गुरुदेवांवर भाव ठेवा. या वाल्मिकी समासामधून आपण काय शिकायचं आहे की वाल्मिकीसारखे तर आपण असंख्य पाप केलेलं नाही. आपण काहीच नाही वाल्मिकीसमोर पाप केलेलं. इतकं वाल्मिकीकडून पाप झालं होतं. पुनरावृत्ती टाळण्यासाठी मी आता सांगत नाही, कारण मगाशी आमच्या प्रबोधनकाराने अतिशय सुंदर सांगितलं की बायकोनं सांगितलं की एवढं झालेलं पाप आहे की त्या पापामध्ये आम्ही वाटेकरी वगैरे कोणी नाही, तुम्ही का केलं तुमचं तुम्ही बघा. इतके ते लोकसुद्धा कंटाळले होते. इतकं महाभयंकर प्रचंड पाप केलं, परंतु असं पाप असतानासुद्धा त्या वाल्याचा वाल्मिकी होतो. आणि भगवान प्रभू रामचंद्र जे सगळ्यांचं तुमचं माझं सगळ्यांचं आराध्य आहे, भगवान शंकरसुद्धा ज्याचं नामस्मरण करतात, ते भगवान प्रभू रामचंद्र जन्माला येण्यापूर्वी त्यांनी रामायण लिहून ठेवलं. त्याला वाल्मिकी रामायण म्हणतात. तुलसी रामायण वेगळं आहे, वाल्मिकी रामायण वेगळं आहे. तर भगवान प्रभू रामचंद्र जन्माला येण्यापूर्वी वाल्मिकी ऋषींनी रामायण लिहून ठेवलं. आणि आश्चर्य असं की त्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट भगवान प्रभू रामचंद्रांच्या जीवनात घडत गेली. किती दिव्य दृष्टी प्राप्त झाली असेल याचा विचार करा. जसं संजयला दिव्य दृष्टी होती, तो कुरुक्षेत्रावर जे चालू होता ते दिल्लीमध्ये बसून, कुरुक्षेत्र म्हणजे आताचं कुरुक्षेत्र आणि हस्तिनापूर म्हणजे आताची दिल्ली, त्या दिल्लीमध्ये बसून सगळं संजय धृतराष्ट्राला सांगत होता. युद्धाची कॉमेंट्री सांगत होता. आत्ता काय झालं, कुणी बाण काढला, कोणत्या प्रकारचा बाण आहे आणि त्याचे दुष्परिणाम काय होणार. अशा प्रकारची दिव्य दृष्टी जशी संजयला प्राप्त झाली होती, तशी असंख्य पापांची रास असणारा वाल्या या नामाने एवढा तरला की स्वतः तरलाच, पण अनेकांना त्यानं तरवले. आणि तुम्हा आम्हाला सगळ्यांना आपलं जे धन आहे प्रभू नाम, ते वाल्यानं दिलं. म्हणजे केवढं सामर्थ्य या नामामध्ये असेल याचा विचार करा. म्हणून दर आठवड्याला तुम्ही संत संघातून जो बोध घेऊन जाता, परत अशा सत्संगी मंडळींना सांगण्याची गरज भासता कामा नाही की अरे बाबा 10 मिनटं वेळ काढ आणि ओम नरेंद्र नाथाय नमः हा मंत्र म्हण, किंवा गणिगण गणात बोते मंत्र म्हण. काही लोकांना इथं शंका आहे, इथं रामाचं नाव कुठं आहे. तोच मी आहे की जो चराचरामध्ये वसतो राम, तोच मी आहे. मला मुकुंद म्हणा, मला श्याम म्हणा, मला गोविंद म्हणा, मला हरे मुरारी म्हणा, नाही तर मला कृष्ण म्हणा, मला राधेचा कृष्ण म्हणा, किंवा मला सीतेचा राम म्हणा, मला कुठल्याही नावानं हाक मारा. या चराचरामध्ये मी आणि मी आणि मीच भरून आहे, अशी जागाच कुठे नाही. त्या मला ओम नरेंद्रनाथायनं नामानं पुकारा, नाहीतर गणिगण गणात बोते या नावानं पुकारा. मी किती मंत्र दिले, दर वर्षाला एक मंत्र नवीन देऊन टाकतो आणि सांगतो बघा, अनुभव घेऊन बघा. पहिल्यांदा काय सांगितलं होतं आम्ही, गणिगण गणात बोते म्हणायचं. त्यानंतर काही दिवसांनी मी सांगितलं ओम नरेंद्रनाथाय नमः म्हणायला सुरुवात करा, त्यानेच सुद्धा अनुभव येईल. काही दिवसानंतर सांगितलं अरे फक्त ओम नरेंद्रनाथांना येत नसेल, स्वामी नरेंद्र महाराज, स्वामी नरेंद्र महाराज, स्वामी नरेंद्र महाराज म्हणा, तेही येत नसेल, नुसतं स्वामी म्हणा, नुसतं स्वामी स्वामी स्वामी, तेही येत नसेल, तर आता मी सांगितलं ओम म्हणा आणि अनुभव घेऊन बघा. मला कुठल्याही नाव का न पुकारा, मी तुमच्यामध्येच आहे, तुमच्यातच आहे. मी कुठंही नाही की जिथे माझं अस्तित्व नाही, अशी जागाच नाही आहे. मी निराकार आहे. मी या चराचरातला ईश्वर आहे. मी फक्त नामाचा भुकेलेला आहे. माझं नाम घ्या आणि जगाच्या पाठीवर कुठंही असा, तिथे मी तुमच्या मदतीला धावणार म्हणजे धावणार. त्याची प्रचिती येण्यासाठी वेगवेगळे मंत्र सांगितलेत. कुठल्याही नावानं टेस्ट करून बघा. मी परत एकदा सांगेन, हे माझे वाक्य जे आता मगातपासूनची 2-3 मिनटाची 1-1.5 मिनटाची जी वाक्य आपण ऐकलेत ना, त्याच्यात फक्त हे शरीर सोडून ऐका.
मग तुम्हाला त्याच्यात काहीच कठीण वाटणार नाही. ह्या शरीराकडे बघून तुम्ही म्हणालेत, त्याचा अर्थ लावा लागलेत की तो तुम्हाला अर्थ कळणार नाही, अर्थ समजणार नाही. परत सांगतोय, शरीर म्हणजे मी नाही आणि मी म्हणजे शरीर नाही. मीच आहे आणि शरीर हे अलग आहे, ते अष्टधा प्रकृतीचं आहे. त्यामुळे मला शरण या, मी तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. श्री गुरुदेव. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सियावल्लभ रामचंद्र की जय.